कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत काकडीच्या पॅनकेक्सची रेसिपी। पॅनकेक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गोड पदार्थ येतो, परंतु इथे आपण एक तिखट पदार्थ तयार करणार आहोत आणि यामध्ये प्रामुख्याने आपण काकडीचा उपयोग केलेला आहे। त्याचबरोबर थोडासा रवा आणि थोडंसं डाळीचं पीठ आपण इथे वापरणार आहोत। त्यासाठी आपण एक काकडी घेतली आहे, तिला सोलून घेतलं आहे आणि त्यानंतर तिला किसून घेतलं आहे। किसताना ती थोडी जाडसर किसायची जेणेकरून पदार्थामध्ये छान क्रंच लागतो। त्यानंतर आपण 3 चमचे रवा घेतलेला आहे आणि 1 चमचा डाळीचं पीठ वापरणार आहोत। त्यामध्येच आपण थोडासा हिंग, त्याचबरोबर थोडीशी मिरपूड, थोडंसं मीठ, आलं लसूण पेस्ट, तीळ आणि रेग्युलर मसाल्यांचा वापर करणार आहोत। मिरपुडीमुळे पण याला खूप छान चव येते आणि आलं लसूण पेस्टमुळे याची चव वाढते। त्याचबरोबर तीळ घातल्यामुळे पण हा पदार्थ खूप छान लागतो। आता बेसिक मसाले घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। यावेळी आपण इथे पाण्याचा वापर मुळीच केलेला नाही। आपण हे मिक्स केल्यानंतर थोडं पाणी जसं लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत। पॅनकेक्स हे खूप जाडही नसतात आणि खूप पातळही नसतात, त्यामुळे आपल्याला आवश्यकतेनुसार जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घेतलं। त्यानंतर आपण तव्याला छान तेल लावून घेतलं आणि हे मिश्रण तव्यावर घालून दोन्हीकडनं याला एकदम क्रिस्पी भाजून घेतलं आणि असे आपले टेस्टी काकडीचे पॅनकेक्स झाले तयार। हे आपण टोमॅटो सॉसबरोबर इथे सर्व करतो आहे, परंतु हे पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा कोथिंबीरीच्या चटणीबरोबर खूप उत्तम लागतात। या दोन्हीच्या रेसिपी मी माझ्या याच चॅनलवर अपलोड केल्या आहेत। जर तुम्ही पाहिल्या नसतील तर जरूर जाऊन बघा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।